नमस्कार. आज आहे वटपौर्णिमा. तर काल खूप पाऊस होता. मम्मी संदीपलाच म्हटलं येता येता घेऊन ये. सकाळी मी 9:15 वाजता गेली होती आणि पाऊस खूप असल्यामुळे मी पुढे व्लॉगच कंटिन्यू केला नाही. मग संध्याकाळी व्लॉगला सुरुवात केली. आता वाजलेत 7 आणि बाहेर पाऊस बघा. झेंडूच्या झाडाला खूप छान फुलं आली आहेत. हे जे आहे सुकलेले हे मला कट करायचे आणि हे बघा पाणी किती झालंय झाडांमध्ये. इथे मगाशी मी दूध गरम केलं होतं आणि इथे मसूर भिजत ठेवली होती, दुपारीच ठेवली होती. तर आता मी मसूरची भाजी करून घेते आणि एका साईडला जिरा राईस बनवून घेते. इथे मी भाजी करून घेते मसूरची आणि इथे जिरा राईस बनवते. पाणी उकळलं तर मग त्याच्यात मी तांदूळ टाकते. तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हे दोन्ही मग इकडे ठेवेल आणि इकडे मी भरलेली मिरची करेल बेसनाची. आले लसणाची पेस्ट टाकली आणि थोडासा कढीपत्ता. डाळ बनवत नाही, फक्त मी मसूरची भाजीच बनवते, रस्सा भाजी, म्हणजे भातासोबत पण खाता येईल. टोमॅटो शिजेपर्यंत झाकून ठेवते आणि इकडे मी जरा बेसन भाजून घेते. मिरच्या पण स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. ह्यांना असं मधून चिरते आणि बेसन भाजून घेते. बारीक गॅसवर भाजते, नाही तर मग खाली ना जळून जातं लगेच. असंच जर मिरचीमध्ये बेसन भरलं ना तर थोडंसं कच्चं लागतं, त्यासाठी मग थोडंसं भाजून घेते. मला तेल टाकायचं होतं, त्याच्यात जिरं टाकून मग भाजायचं होतं, पण मी डायरेक्ट भाजायला घेतलं.
फक्त 2 मिनिटासाठी. तोपर्यंत इकडे बघते टोमॅटो झालेत का. चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकते मी. गॅस बंद केलाय मी आणि इथे मी भाजी बघते आणि नंतर मग ते भरते. इथे सगळे मसाले टाकून घेते. धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, हळद. धने पावडर संपली आहे, मला डब्यातून काढायची आता. धने पावडर मी असं भाजून वाटून ठेवते. मसाल्याच्या डब्यात काढायची पण लक्षातच राहत नाही. मसूर स्वच्छ धुवून घेते मी 2-3 पाण्याने. भिजत ठेवलं तर लवकर शिजून जातं. ह्याच्यात मी नंतर गरम पाणी ॲड करेल. केटलमध्ये ठेवते पाणी गरम करायला. तो या बिया जास्त तिखट नसतात पण मी काढून घेते. या मिरच्या जास्त तिखट नसतात पण ह्यातल्या मी थोड्याशा बिया आहेत त्या काढून घेते. असं मी सगळ्या मिरच्यांमध्ये बेसन भरून घेते आणि नंतर वरतून मग कोथिंबीर टाकते. आत्ताच नाही टाकत. ह्याच्यामध्ये आपण मसाला पण भरू शकतो. पिवळी बटाट्याची भाजी बनवायची आणि मग त्याला फ्राय करून घ्यायचं, ते पण छान लागतं. आता मी हे सगळं असं भरून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. झालं. भाजीमध्ये कधी पण गरम पाणीच टाकायचं, त्याने छान चव लागते. आणि इकडे भात पण होत आलाय. हा पण गॅस बंद करते आणि आता मी हे भाजून घेते तेलात. याच कढईत मी बनवून घेते आता, दुसरी कढई नाही काढत. तेल गरम झालं का मी जिरं टाकते. जिरं मी बऱ्याच भाज्यांमध्ये जिरं टाकते. तर मी हे असे भरून घेतले आहेत. तेल थोडंसं जास्तच टाकलंय मी, लागलं तर अजून वरतून टाकेल. असं झाकून थोडा वेळ ठेवते मी आणि एकदम बारीक गॅसवर शिजू द्यायचं, नाहीतर मग मिरच्या जळून जातात आणि जो मधला मसाला आहे ना तो मग शिजला जाणार नाही. झाकून ठेवलं का लवकर शिजेल. आणि हा जो एक्स्ट्रा आहे ना तो मी नंतर मग वरतून टाकेन. एकदा मी खालीवर असं मिक्स करून घेते. ही कढई थोडी ना अशी खोल आहे, त्यामुळे ना व्यवस्थित भाजता येत नाही. पसरट कढईत व्यवस्थित भाजलं जातं अशा कढईमध्ये.